जुन्या भांडणाच्या कारणातून बापलेकाला बेदम मारहाण झाल्याची घटना अहिल्यानगर शहरातील चितळे रोडवर घडली आहे। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय। जुन्या भांडणाचा राग मनात धरत वृद्ध आणि त्याच्या मुलाला लाकडी दांडके धारदार शस्त्राने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रात्री 9च्या सुमारास चितळे रोड परिसरात घडली। शंकर नल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर आडसूळ, ऋषिकेश रंगा, अभिजित आडसूळ आणि इतर अनोळखी 4 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी हे 3 भावांसह एकत्र कुटुंबात राहतात। 6 महिन्यांपूर्वी घरासमोर राहणारा ऋषिकेश रंगा याने नातेवाईक मुलीची छेडछाड केली होती। त्यावरून त्या कुटुंबाचे आणि ऋषिकेश तसेच त्याच्या मेहुणा सागर आडसूळ यांच्याशी वादविवाद झाले होते। 17 एप्रिल रोजी सकाळी 9:30च्या सुमारास फिर्यादीचा पुतण्या प्रसाद नल्ला हा घराच्या बाहेर उभा असताना सागर आडसूळ याने त्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून चाकू काढत त्याला आणि कुटुंबाला दमदाटी केली होती। याबाबत पुतण्यानं तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। दरम्यान 19 तारखेला रात्री 9च्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या चितळे रोडवरील SY टेलर दुकानात बसलेले असताना त्या ठिकाणी सागर आडसूळ, ऋषिकेश रंगा, अभिजित आडसूळ आणि इतर अनोळखी 4 जण आले आणि त्यांनी फिर्यादीला लाकडी दांडकं तसेच हातातील धारदार शस्त्रानं मारहाण करण्यास सुरुवात केली। आरडाओरडा ऐकून पुतण्या प्रसाद आणि मुलगा समर्थ हे वाद सोडवण्यासाठी तेथे आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीमध्ये समर्थला दोन्ही हातावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण झाल्यानं तो जखमी होऊन जागेवरच पडला। त्यावेळी सागर आडसूळ याने धारदार शस्त्रानं फिर्यादीच्या डोक्यावर वार केला असता डोक्यातून रक्त येऊन ते बेशुद्ध पडले। त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला कुटुंबियांनी उपचारासाठी दाखल केलं। मारहाणीत फिर्यादीची 5 तोळे वजनाची सोन्याची चेन देखील गहाळ झाली आहे। तर या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।